तर काबे पोट्यो कशा आहे तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. किती दूर आहे बापू? इथंच आहे ना. काय चल ना राजा. पुराचं घर पाहिले जाऊ ना आपण. चल ना राजा, इथंच आहे ना घर तुझं. काय असं किती दूर आहे? येतोय निंबी आलो ना. एक तर आपल्याला चांगली गाडी भेटून गेली, एसी वाली गाडी भेटली आपल्याला बसायला. त्यात तू लावून राहिला आपलीशी. मग काय तू करून राहिला? चल ना, इथंच आहे ना. हेच गाव आहे म्हणते ना. चल ना एखादा कोणतं गाव? वर्गेर माहित आहे बाप्पू का घुमूनच राहिले किती वेळचे? चल ना बे, चुपचाप बे. का तेच नावशी निरा घर माहिती का घुमवता तुम्ही? मग नाही घुमत. चल ना राजा, इथंच आहे ना. काय मायासाठी कोणच निरा राजा? कशी चल ना राजा. कोण आता काय पोझिशन आहे तो? चल आता इथंच आहे. इथं करू करू किती घुमवतोय? इथंच आहे ना. इकडे रे बाबू. काय गणपतराव टपरेचं घर कुठं आहे? ठीक आहे, ते तिथंच काय हे होय काय? हा ते नेट बांधले. चल रे, चल बरं. तेच तो चाललो मी आता. राम राम. बोला. राम 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 राम. तो चला घरात जाऊ. चल आता येऊ म्हणते घर. तर निघाले घर घेर पाहिले. अरे काय विचारता, एक नंबर राजा. काही विशेष नव्हता. लाईन गेली राजू. मी काय म्हणतो, रात होते गरमी वरतो जो काही विषय आहे का राजू तुमच्या हिशोबानं? म्हणतो चला या इकडे या. वातावरण भलं थंडगार आहे. आम्ही तसं काही नाही, गरमीनं म्हणलं सडलो होतो राजू. काय गरमी होता काय होय? गरमी आहे राजू. विदर्भाची गरमी आहे ना. विदर्भाची गरमी नंबर 1. बसा. हा बसतो ना. बसा बसा बस ना. बसा पाहुणे. बसा बसा बसा. तुम्ही राजू काय तुम्हाला पाण्याला नाही विचारलो? अरे पाय काय दिसा राजू. बरं नदीवर असेल तुम्ही कोण उभे आहे? अरे शेजारी होय आपली. समोरचं होत आहे. राम राम. काही अडचण झाली का प्रवासची? अरे काहीच नाही. डायरेक्ट एसीतून उतरलो, डायरेक्ट तुमचं घर दिसला मला. अडचण काही झालीच नाही. बरं येऊ आला तुमचं. एसीची गाडी भेटली होती आम्हाला. हो का? हा म्हटलं बसा बा. ह्या चला म्हणे बापू या गाडीत बसू म्हणे. म्हटलं चल म्हटलं राजा, काय फुकटचीच गाडी आहे. बरोबर. पहिले आम्ही पुरं फुकट आहे. फुकटवाले आहे आम्ही. आणि नाही नाही नाही, मी काय म्हणतो, पाणी गिनी राहू द्या. आम्ही पाणी गिनी कोल्ड्रिंक पिऊन आलो. पाणी गिनी राहू द्या. कोल्ड्रिंक आम्ही चाय नाही पाहिजे, नाश्ता नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे आम्हाला. पाणी गिनी नाही पाहिजे. नाश्ता अडचण नाही का? सरकून अडचण जर होत असेल तर इकडे सरकून जा. बरोबर सरका, असे सरका. बरोबर. पोराला विचार काय काम करते तर, नोकरी बिकरी काय करते तर विचारून घेऊया. विचारून घ्या ना. मॅटर तुम्ही विचारा. तुम्ही तर का हो, कामधंदा कोणता करता तुम्ही? ऍक्टर आहे. का हो बापू? कायचं ऍक्टर? काय म्हणते तुला? ऍक्टर नाही, न्यूज मध्ये नाही, कायच्यात नाही. बे ऍक्टर म्हणजे ते कलाकार नसते काय, व्हिडिओ बनवत असते ते. पिक्चर मध्ये दिसत नाही काय, हिरो ह्या तर मला कधी दिसला नाही. ऍक्टर नाही म्हटलं ते ना, ट्रॅक्टर म्हटलं. ट्रॅक्टर आपल्याला ऐकू कमी आलं असं. का पाहुणे बुवा, आजपर्यंत राजू मी तुम्हाला कुठंच नाही पाहिलं. टीव्हीत नाही पाहिलं, कोणत्या सिरियल मध्ये नाही पाहिलं. कोणत्या ह्याच्यात काम करता तुम्ही? नाही ते कसं आहे, तुम्हाला जर मला टीव्हीत पाहायचं असेल ना, तुम्हाला मोबाईलला टीव्हीत कनेक्ट करावं लागेल पहिले. नंतर तुम्ही टीव्हीवर मला पाहू शकता. का हो बापू? ते काय लाईक करा, सबस्क्राईब करा, ते काय? हा विचारून घेतो ना बा मी. विचारू का पाहुणे बुवा, तुम्ही युट्यूबवर आहे काय? हा, आत्ता ओळखलं तुम्ही बरोबर. नाही रे? हा बरोबर आहे तुमचं. बरं, मी चॅनलची ID पाठवतोच तुम्हाला. सबस्क्राईब करून टाक जा आपल्या बिंदास. तर का पाहुणे बुवा, ते पोट्टा आहे नाही का ते, त्याचा डायलॉग काय? काबे पोट्टो कशा आहे तुम्ही? त्या पोट्ट्याला ओळखता काय तुम्ही? मस्त म्हणते राजू तो. माणसाचं नाव घेतलं राजू तुम्ही. 1 नंबर माणूस आहे तो. त्याला मी फक्त एवढा मेसेज केला का, भाऊ मला तुमच्या सोबत काम करायचं आहे. तिकडून रिप्लाय काय आला, यू आर ऑलवेज वेलकम. माझ्या डोळ्यात पाणी झालं. म्हटलं एवढ्या मोठ्या मनाचा माणूस नाही पाहिला मी आजपर्यंत राजू. तर का हो पाहुणे बुवा, त्याच्यासोबत तुमची भेटगीट झाली का कधी? त्याचे सबस्क्रायबर तर लय आहे, 6-7 मिलियन सबस्क्रायबर आहे वाटते राजू त्याचे. मग तुमचे इथं लय असं? त्याचं ना आपलं लेवल एकदम सेमच आहे. त्याचे ना आपले फक्त त्याचे सबस्क्रायबर माझ्यापेक्षा असं तरी अर्ध्यापेक्षा जास्त 60,000 जास्त असेल बस.
का पाहुणे बुवा तुमचे सबस्क्राईब तर किती असन टोटल? 151. किती पाहुणे बुवा ऐकून येऊन राहिलं? किती किती? 151. काय हसून राहिला? गमवशीन काय एवढा चांगला दिसता? पहिलेच तर पोपटी आपली बांगी आहे. आता चूक राहते. जबरदस्त नको करत बस, कामापुरतं राहत जा ना. हा. तीन पाहुणे बॉले रागी ना अजून हा. का पाहुणे बुवा तुम्ही युट्यूबवर आहे तर तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये पेमेंट असन नाही? नाही अजून चॅनल मॉनिटाईजच पाच आहे आपलं. लय हे करावं लागते, लय वॉच टाईम पाहिजे. सध्या तर काही नाही, असं इकडे तिकडे कुठे जावा करून बघ आपले व्हिडिओ काढणं चालू आहे. का पाहुणे बुवा एवढा मोठा मग खर्च पाणी इन्कम कुठून येते राजीव तुमचं? एवढा मोठा खर्च पाणी करता तुम्ही, कुठून येते काही सांगणार राजीव आम्हाला? नाही बा, खर्च आपण तर बुड्याला मागतो. आपला बुड्या शेती करतो, सगळं खर्च पाणी तर आपल्या बुड्याच्या भरोशावर आहे. तुका वावरा धुऱ्यात काम करते, खर्च त्याला मागत असतो. काय करावं तर 10 रुपये मागा लागते बुड्यालाच सांगा. तर का पाहुणे बुवा तुम्ही काहीच कमावत नाही, निरा बुड्याच्या भरोशावर खाऊन राहिले. पोरगी जर लग्न केलं तर कोणाच्या भरोशावर पण बुड्याच्याच भरोशावर खाऊन करायचे. तुम्ही काय कमाई करता हे तर सांगा आम्हाला. मी फक्त नावा पुरता यूट्यूबर आहे, कमाई भमाई काहीच नाही आहे. मी तसा मी मेन म्हणजे शेतकरी आहे. सगळा खर्च बाबाजी करतो मी. म्हणजे तुमची जिंदगी पुरी बापाच्या भरोशावर आहे नाही? हे तुम्ही शेतकरी आहे हे काय आम्हाला पटत नाही. तुला पटते काय? नाही पटत नाही. रिश्ता कॅन्सल बापा. काय म्हणजे काय शेतकऱ्यापासून काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हणजे शेतकरी नल्ला, शेतकरी गयाटला पुरा, म्हणजे शेतकरी माणसात पैदा होऊन गुन्हा गेला असं म्हणणं आहे का तुमचं? नाही शेतकरी अबे तुमच्यासारख्या जनकांनी शेतकऱ्याच्या मनात सुना नेऊन जायला म्हटलं. अबे सगळ्यात जास्त रिस्क शेतकरी घेते. पण तुमच्यासारखी जी माणसं आहे ना त्याच्या जिंदग्या बरबाद पडल्या. तुमच्यासारख्या जनकांनी शेतकरी आत्महत्या करून राहिले म्हटलं. तू काय मना करते? म्हणजे मीच मना करतो. सटकन आता उठ इथून, नाही तर दंडा येतो. तू दोघायला वाजवणं सुरू करतो. सटकन उठा इथून, नाही उठा इथून. हो पाहुणे बुवा आमचं काय चुकलं राजीव? सटकन उठ इथून. फालतूच्या उठची नको. शेतकरी नाही पाहिजे, हे पाहिजे. उपाशी मरताना लोक शेतकऱ्यांना काम धंदा एवढं काय बोलून राहिला बे? चललो नाही आम्ही.